खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युगप्रवर्तक होते, ते द्रष्टे होते. त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं, जे लिहिलं, जे सांगितलं, जे करून दाखवलं, सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे, ज्यावेळी त्यांना विचारलं की आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे. अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे होत्या, त्यांच्या पाठीशी मी होतो, त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो. किंबहुना माझंही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं, हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होतं. आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे. आज खरं म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही. पण जी थोर माणसं असतात, जी युगप्रवर्तक असतात, त्यांचं कार्य कधी संपत नसतं. ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं. आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो, स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाही आहे. पुतळे तर आपण अनेक करतो, त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो. पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे. आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली, आमच्या सरपंचताईंनी सांगितलं, जयकुमार भाऊंनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं. मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती. त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला. या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे. आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे, जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा, बरोबर 5 वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो, यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं. ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा. त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ. मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही. त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा. बघा, 5 वर्षांनी 2 गोष्टी होणार. एकीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33% महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील. त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो. याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आज आपण महाज्योतीच्या माध्यमातून अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे. आत्ताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं. महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन MPSC मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली. तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता, मुलींकरता
मोफत शिक्षणाची योजना सुरू केली, लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही, दर वर्षाला जी 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर, तिला लखपती दीदी म्हणतो. अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत. आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला, आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील, त्याच वेळी आपण क्रांतीज्योतींचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल.